हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते आणि अशी डिझाईन बनवायची असते की ज्यामुळे साडी आणि ब्लाउज अजूनच सुंदर दिसावा. सो खास यासाठी आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. हे बघा, हा ब्लाउज पीसचा बॅकनेक मी कटिंग करून घेतलेला आहे. तर हा जो काही बॅकनेक आहे किंवा ही जी काही डिझाईन बनवणार आहोत ती आपण सिल्क साडीच्या ब्लाउजवर बनवणार आहोत. तर एकदम सोपी डिझाईन आहे. तर चला मग आता मी सुरुवात करूयात. तर कटिंग करण्याच्या आधी मी तुम्हाला या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. ते बघा, याची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, तर टोटल 14 इंचाला आपण मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे गळा रुंदी आणि शोल्डर किती टाकलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, तर इथून टाकलेलं आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर. त्यानंतर याचा मुंडा सुद्धा आपण 5.5 घेतलेला आहे आणि 1.5ला मार्किंग करून त्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून टाकलेला आहे छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, तर टोटल 9.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीचे मापे टाकून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आता आपण गळ्याची मार्किंग अस्तरवर करून घेऊयात. तर 2.5 गळा रुंदीची मार्किंग तर आपण ऑलरेडी केलेली आहे. तर आता आपल्याला टाकायचा आहे मागचा गळा. तर तुमचा जो काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही 1/2 इंच मार्जिन ॲड करायचं. तर मी ते 9.5ला मार्किंग करून अशा पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आणि बघा गोल आकार दिलेला आहे. ठीक आहे, तर अजून डीप हवा असेल तर तुम्ही बाहेरनं काढू शकतात. मी काही जास्त बाहेरनं काढलेला नाहीये, एवढंच सफिशियंट आहे. ठीक आहे, तर हे बघा, मग मार्किंग केलेला गळा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर हे बघा, हे जो काही आपला ब्लाउजचा बॅकनेक आहे तो सरळ ठेवायचा, त्यावर अस्तरचा कटिंग केलेला बॅकनेक ठेवायचा आहे आणि इथे आपण पिना लावून घेऊयात, म्हणजे ते आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल, गोळा पण होणार नाही. तर सुळसुळा कपडा आहे त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक स्टिच करायचं आहे. तर हे बघा, पिना लावून झाल्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला हे बघा गळ्याच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे बघा, व्यवस्थित एकसारखं पकडून, आणि कुठे काही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण की सुळसुळा कपडा असला की स्टिच करायला थोडं अवघड जातं त्यामुळे. त्यानंतर हे बघा, आता खालच्या साईडला म्हणजेच कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 1 इंच उंची जास्त घेतो तर 1/2 शोल्डर आणि 1/2 इथे कमरेमध्ये जात असते. ठीक आहे, त्यानंतर बघा खालच्या साईडचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि तो कटिंग झाल्यानंतर हे बघा गळ्याच्या मध्ये जो काही आपला मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे म्हणजे ब्लाउज पीसचा, तो कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आता ह्या गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा बॅकनेक सरळ करू तेव्हा तो एकदम प्रॉपर सरळ होईल, त्यासाठी म्हणजे व्यवस्थित गोल आकार आला पाहिजे म्हणून. तर हे बघा, अशा पद्धतीने मग हा बॅकनेक सरळ करून घ्यायचा आहे आणि बरोबर हे बघा, हे व्यवस्थित एकसारखं पकडून आता गळ्याच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर सुळसुळा कपडा आहे त्यामुळे थोडं थोडं पकडत व्यवस्थित दाबटीप द्यायची आहे. आणि दाबटीप देताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची, कारण त्यावर आपली फिनिशिंग डिपेंड असते. जर का अस्तरचा कपडा वरती दिसला तर गळ्याचं लुकच जातं, त्यामुळे मग थोडंसं काळजीपूर्वक हळूहळू व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा, ह्या पद्धतीने. ठीक आहे, तर एकदम प्रॉपर अशी बघा दाबटीप देऊन झालेली आहे, बघितल्याच लक्षात येते. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर सेम मी तुम्हाला पुन्हा सांगेल की अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच दाबटीप द्यायची आहे, थोडंसं व्यवस्थित सरळ पकडून. हे बघा, ह्या पद्धतीने. तर हे बघा, एकदम सरळ आणि एकदम परफेक्ट अशी आपली दाबटीप आलेली आहे. ठीक आहे,
कुठे काही गोळा सुद्धा झालेला नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा अस्तरचा बॅकनेक आणि जो काही मेन फॅब्रिकचा बॅकनेक आहे ना तो आपल्याला एकमेकाला जॉईन करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे पण अस्तर हे परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा हा एक्स्ट्रा कट करत असतो, जेणेकरून तो आपल्याला स्टिच करायला सोपं जावा. आणि बऱ्याचदा सुळसुळा कपडा असेल तर थोडा जास्तच घ्यायचा, कारण की मग तो ताणला पण जातो ना त्यामुळे. ठीक आहे. तर हे बघा आता सगळ्या साईडने टिप मारून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो कट करून घेऊयात. म्हणजे परफेक्ट आपल्या मापाचा बॅकनेक आपला सगळ्यात आधी रेडी होईल. म्हणजे डिझाईनच्या आधी ही स्टेप आपली सगळ्यात महत्त्वाची आहे. तर हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण हा बॅकनेक रेडी करून घेतलेला आहे. हे बघा छान दाब टिप वगैरे आलेली आहे गळ्याची पण आणि कमरेच्या साईडची. त्यानंतर बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर बघा सेंटरपासून 4.5 आणि उभा टक्स आपण 4 इंचाचा घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता बरोबर ह्या पद्धतीने बघा फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित खालच्या साईडला लॉक करायचं आणि त्या टक्सला डबल टिप सुद्धा द्यायची असते. बॅक टक्स खूप महत्त्वाचे असतात. तर व्यवस्थित बघा ह्या पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे आहे. तर हे बघा ओपन करून दाखवते. बघा एकदम परफेक्ट असे टक्स टाकले गेलेले आहे, कुठे काही गोळा सुद्धा झालेला नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर हे बघा ह्या पद्धतीची मार्किंग करून घेऊयात. सगळ्यात आधी बघा सेंटरची मार्किंग केली आणि इथे बघा आपल्याला थोडासा असा पानासारखा आकार देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हे बघा मी ही लेस घेतलेली आहे. तर ती गोल्डन आणि ब्लाऊज पीसचा जो काही कलर आहे ना त्याचं कॉम्बिनेशनसही आहे, म्हणजे थोडी डिझायनर लेस आहे. तर तुम्ही ते सिंपल पण लावू शकतात, साडीला मॅचिंग पण लावू शकतात किंवा नुसतं गोल्डन सुद्धा लावू शकता. तुम्हाला जशी आवडेल तशी लावू शकतात. ठीक आहे. तर हे बघा मी बरोबर साधारणतः 1 इंचाचं मार्जिन सोडून जशी मार्किंग केलेली आहे ना बघा अशा पद्धतीने मग इथे ही लेस लावून घेते. तर मी ब्रॉडच लेस लावलेली आहे. त्याला त्रिकोण आहे, साडीच्या कलरचे मॅचिंगच आहे, म्हणजे ब्लाऊज आणि साडी एकाच कलरचे आहे. तर मग ते जरा छान लुक येईल, त्यामुळे मग मी इथे ही लेस लावून घेते. आणि सुळसुळा कपडा असेल तर बऱ्याचदा आपल्याला डिझाईन कसे करावे इथे समजत नाही. सो तुम्ही ही डिझाईन करू शकतात. एकदम कमी टाईममध्ये पण रेडी होते आणि लुक पण खूप छान येतो. आणि हे बघा त्या लेसला पुन्हा डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ती लेस व्यवस्थित पॅक लागली जाते, फिनिशिंग छान दिसते. म्हणजे ती अशी उचकत पण नाही, कारण की ब्रॉड लेस असली आणि एकच टिप मारली तर मग ती लेस प्रॉपर लागली जात नाही. तर हे बघा एकदम परफेक्ट अशी लेस लागली गेलेली आहे. शेप पण खूप म्हणजे खूप छान आलेला आहे, बघितल्याच लक्षात येते. ठीक आहे. तर त्यानंतर आता आपण इथे बॅक साईडला नॉट सुद्धा लावून घेऊयात. तर बघा मी रेडीमेड गोल्डन नॉट घेतलेले आहे आणि हा जो काही कपडा आहे ना गळ्याचा मधला कट केलेला बघा त्यापासूनच आपण सिंपल असे फॅब्रिकचे लटकन हे बघा त्रिकोणी बनवून घेऊयात. तर लटकन कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी टोटल 10 वेगवेगळे कपड्यापासून कसे लटकन करायचे ते सांगितलेलं आहे. जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला जसे लटकन आवडत असेल तसे तुम्ही मग बनवू शकतात. पण मी इथे सिंपल बनवते, कारण कस्टमरला इथे जरा सिंपलच हवे आहे. साडी पण सिल्कची अशी सिंपल आहे, त्यामुळे मग त्याला काही डिझायनर वगैरे लटकन तयार करण्याची गरज नाही आहे, म्हणून मी सिंपल असे त्रिकोणी लावून घेते इथे. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकतात. ठीक आहे. तर हे बघा आता दोन्ही साईडचे लटकन झालेले आहेत. तर बघा साधारणतः आपल्याला शोल्डरपासून खाली 2.5 ते 3 इंच खाली ते नॉट लावायचे असते. तर मग आपण मोजून पण घेऊ शकतो किंवा तुम्हाला जर अंदाज असेल तर तुम्ही अंदाजे सुद्धा लावू शकतात. तर हे बघा मग मी आता इथे अंदाजे हे बघा लावून घेते. तर साधारणतः 2.5 इंच खाली असेलच ही. ठीक आहे. व्यवस्थित 2-3 टिपा मारून पॅक करून घ्यायची आहे आणि तीच मार्किंग आता दुसऱ्या साईडला पण करून घ्यायची, म्हणजे ते वर खाली व्हायला नको बघा. आणि मग बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला नॉट लावून घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचे आहे. तर हे बघा आता दोन्ही साईडचे आपले नॉट लावून झालेले आहेत व्यवस्थित परफेक्ट. ठीक आहे. तर आता ती नॉट मी तुम्हाला बांधून दाखवते कसं लुक येते ते. तर हे बघा हा आपला बॅकनेक पूर्ण स्टिच करून झालेला आहे. खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक सुद्धा आलेला आहे. हे बघा जवळून दाखवते. तर ही लेस यूज केलेली आहे आपण. तर सिल्कची साडी असेल आणि सुळसुळा ब्लाऊज पीस असेल तर ही डिझाईन तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर ही डिझाईन खूप कमी टाईममध्ये सुद्धा रेडी होते आणि दिसायला पण खूप छान दिसते. त्यामुळे तुम्ही अशी डिझाईन नक्कीच बनवून बघा, कमीत कमी टाईममध्ये रेडी होते. ही डिझाईन तुम्ही अशी डेली यूजच्या साडीवर सुद्धा बनवू शकतात किंवा तुमची चांगली जरी साडी असेल पण जर का त्याला सिल्कची म्हणजे सुळसुळी असेल तरी सुद्धा तुम्ही अशी डिझाईन बनवू शकतात. तर हे बघा ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यावर तर किती सुंदर असं लुक आलेला आहे.
हे बघा खूप छान असा हा बॅकनेक दिसतोय. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की हा कसा स्टिच करायचा. मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे की हा बॅकनेक कसा कट करायचा आणि कसा स्टिच करायचा, आणि तुम्हाला पूर्ण ब्लाऊजसुद्धा दाखवला आहे जेणेकरून बॅकनेकचं लुक कसं येईल ते तुमच्यासुद्धा सहज लक्षात येईल. ठीक आहे, तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.